शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यावरून काल सकाळी संजय राऊतांनी थैथयाट केला। पण काल रात्री त्यांच्याच पक्षाच्या 3 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावली। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीमध्ये सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला। या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे देखील उपस्थित होते। शिंदेंच्या सत्कारावरून सकाळी राऊतांनी पवारांविरोधात थैथयाट केला, पण संध्याकाळी त्यांचेच खासदार शिंदेंच्या डिनरला गेले। 12 फेब्रुवारीला ठाकरेंचे 3 खासदार शिंदेंचे मंत्री प्रताप जाधवांच्या डिनरला गेले। प्रतापराव जाधवांच्या डिनरला संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे उपस्थित होते। प्रतापराव जाधव साहेबांच्या मंत्रालयाचं उद्घाटन होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांनी जेवायला बोलवलं होतं। सगळेच महाराष्ट्राच्या आणि सगळ्याच लोकांना बोलवलं होतं। सायंकाळचा वेळ होता म्हणून आम्ही एक स्नेह भोजनाचं म्हणून गेलो होतो। आपल्या सगळ्या टीमला आम्ही सगळ्या जणांनी मिळून सांगितलंय असं काही होणे नाहीये, कुठल्याही गोष्टीचं काही विषय नाहीये, काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाहीये, कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। शिंदेंच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंच्या खासदारांना या सूचना आहेत। पण मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवं, खासदारांनी आदित्य ठाकरेंसमोर ही नाराजी व्यक्त केली। जेवणासाठी गेला होता प्रतापराव जाधवांच्या घरी, जाऊ नये असं म्हणणं आहे का तुमचं? चला मग उगा फालतू। अरे मी ते 2004 ला सोबत आमदार होतो। अरे मी असं म्हणेन की अशा सुद्धा बातम्या तुम्ही लावणं म्हणजे तुमचा मूर्खपणा आहे। चला पार्टीला विचार, तुमच्या वरील ऑफिसला विचारता का? मला वाटतं आपण या विषयावर जास्त वाढवण्याची गरज आहे काही नाही। त्यांना माणूस आहे, शेवटी सगळी माणसं सारखी नसतात, त्यामुळे जुन्या नात्यांनी किंवा मैत्रिणी गेले असतील, त्याच्यात काय विशेष असं मोठं गंभीर काही गुन्हा केला याच्यातला भाग नाही। पण एक पक्षशिस्त असायला पाहिजे, ती त्यांनी ओळखली पाहिजे, बाकी काय। इतना बंधन अपने खासदारों पर, अपने आमदारों पर डालना, इसका मतलब यही है कि आदित्य ठाकरे जी को उनके खुद के आमदार खासदार लोगों पर भरोसा और विश्वास नहीं रहा अभी। 11 फेब्रुवारीच्या शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते। सोहळ्यामध्ये संजय दिना पाटील उपस्थित असतील ना, पण ते कोणासाठी गेलेले हे विचारत त्यांना, ते कदाचित पवार साहेबांसाठी गेले असतील। तुम्ही आज पवारांना भेटणार आहे? नाही, आज नाही भेटणार आहे। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? काय नाही खोटं आहे काय सर? तो कोणाबरोबर चाललंय, कोणाबरोबर आहे मी? पण कोणाबरोबर जाणार आहे? कोणाबरोबर? आदित्य साहेबांबरोबर आहोत ना। मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे ओबीटीच्या खासदारांनी, ते त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। आता यांचं महत्त्वच राहिलं, मग महत्त्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खासदार येणार, आमदार येणार, या घोषणा पहिल्या दिवशीपासून ते घोषणा करतात। आता 4 महिने झाले, काय झालं? 11 फेब्रुवारीच्या संध्याकाळी संजय दिना पाटलांचं श्रीकांत शिंदेंच्या घरी स्नेहभोजन होतं। 9 फेब्रुवारीला ठाकरेंच्या खासदाराच्या स्नेहभोजनालाही शिंदेंचे 2 खासदार उपस्थित होते। नागेश पाटील आष्टीकरांच्या स्नेहभोजनाला श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के उपस्थित होते। दिल्लीतल्या घडामोडींमुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये अधिकच भर पडली आहे। अरे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार आहे। तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या आमदारांवर, खासदारांवर। काय ही वेळ आली तुमच्यावर? आणि जेव्हा एखाद्यावर अविश्वास दाखवता, माझ्यावर देखील अविश्वास दाखवला, माझं देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेचं खच्चीकरण होताना मी पाहू शकत नाही। आणि म्हणून आता हे आमदारांवर, खासदारांवर लक्ष ठेवणं, वॉच ठेवणं, त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय? हा अविश्वास आहे।